नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तयारी पूर्ण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीवर अनुयायी येण्यास सुरुवात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मांस विक्री दुकानं बंद। नागपूर शहरातील मांस विक्री दुकानं आणि कत्तलखाने बंद। बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त नागपूर महापालिकेचा निर्णय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त वरळी सीलिंगवर विद्युत रोषणाई। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती। कल्याण पूर्वमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला। उद्योग मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते लोकार्पण। आम्ही पक्षातील लोक फोडतो तसे शाळांनी विद्यार्थी फोडावेत। पटसंख्या वाढीवर बोलताना गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। जास्त विद्यार्थी फोडणाऱ्या शाळेला गुलाबराव पाटलांकडून आमदार फंडातून 10 लाख जाहीर। विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावणार का? रोहित पवारांकडून गुलाबराव पाटलांवर ट्विटद्वारे टीका। गद्दारीची आणि फोडाफोडीची सवय विद्यार्थ्यांना लावू नका। गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंची टीका। कायदेशीर मार्ग काढून टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे। आरक्षणाचा विषय राजकारणापर्यंत मर्यादित ठेवू नका। खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। तुलसी गवाड यांचं वक्तव्य प्रमाण मानता येणार नाही। आपल्याकडे सुप्रीम कोर्टाकडून शिक्कामोर्तब, हा चर्चेचा विषय होऊ शकत नाही। अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। ईव्हीएम मॅनेज होतंय हे जागतिक सत्य झालंय। ईव्हीएम मॅनेज करण्याचे पुरावे आहेत। निवडणुका मॅनेज होणार असतील तर लोकशाहीला अर्थ उरणार नाही। तुलसी गवाड यांच्या वक्तव्यावर आव्हाडांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरेंची दांडी। अंबादास दानवेंमुळे चंद्रकांत खैरे यांनी मेळाव्याला येणं टाळल्याची चर्चा। अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचा वाद विकोपाला गेल्याच्या चर्चांना उधाण। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत गैसास यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता। ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर कायदेशीर कारवाई होणार। अमरावती विमानतळाला शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव मिळण्याची चर्चा। अलायन्स एअरलाइन्सच्या निमंत्रण पत्रिकेत डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळाचा उल्लेख। खासदार बळवंत वानखेडेंनी दिलेली अलायन्स एअरलाइन्सची निमंत्रण पत्रिका व्हायरल। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटीस। एजीएल कंपनीला मालमत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली। सोनिया गांधी, राहुल गांधी एजीएल कंपनीचे मुख्य भागधारक होते। स्मार्टफोन, लॅपटॉप, सेमीकंडक्टर सारख्या वस्तूंना टॅरिफमधून वगळलं। डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक निर्णय। ॲपल आणि सॅमसंगसह अनेक मोठ्या कंपन्यांकडून निर्णयाचं स्वागत। राज्य सरकारने नव्यानं मंजूर केलेल्या बाईक टॅक्सी योजनेला ऑटो रिक्षा संघटनांचा विरोध। या योजनेमुळे उपजीविका धोक्यात येईल असं म्हणत ऑटो रिक्षा मालक चालक संघटनेचा आंदोलनाचा इशारा। सर्वपक्षीय कृती समिती आणि अखिल आगरी समाज परिषदेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न। मंत्री गणेश नाईकांची कार्यक्रमाला उपस्थिती। भूमिपुत्र कामगार नेते संजय घरत यांचा दिबा योद्धा पुरस्कारानं सन्मान। संजय घरत यांची आगरी समाज परिषद पनवेल तालुका अध्यक्षपदी नियुक्ती। मुलुंड आग्रा रोड परिसरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची वंचितकडून पाहणी। रस्त्याचं काम करताना कोणतेही नियम पाळले गेले नसल्याचा वंचितचा आरोप। तर अधिकारी घरी बसून झोपाच काढत असतील तर सामान्यांच्या प्रश्नांकडे कोण लक्ष देणार? वंचितच्या मुंबई प्रदेश उपाध्यक्ष स्नेहल सोहनी यांचा सवाल। ठाण्यातील रील स्टार सुरेंद्र पाटीलचं कुटुंब चिंतेत। अक्षय शिंदे आणि विशाळ गवळीच्या आत्महत्येनंतर सुरेंद्र पाटीलचं कुटुंब चिंतेत। माझ्या भावाविरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल। आरोपी सुरेंद्र पाटीलच्या भावाचा आरोप। वाशिमच्या रिसोडमधील ऋषिकेश साखरेने ड्रीम 11 मध्ये 3 कोटी रुपये जिंकले। साखरेला ड्रीम 11 ऑनलाईन खेळात पहिल्या क्रमांकाचे पॉइंट्स। मोब गावासह रिसोड तालुक्यातील अनेकांना आश्चर्याचा धक्का। यवतमाळमधील खेळाडू असलेली प्राजक्ता झलकेची न्यायाधीश पदाला गवसणी। कठोर परिश्रमाच्या जोरावर प्राजक्ताची न्यायाधीश पदाला गवसणी। जळगावच्या पाळदी गावात मंत्री गुलाबराव पाटलांकडून दशमा भवानी नृत्य सादर। मोठ्या भक्तिभावानं दशमा भवानी नृत्याचा आध्यात्मिक सोहळा पार पडला। त्यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः सहभाग घेतला। जळगावच्या आसोदा गावामध्ये 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला। कानळदा इथल्या योगेश धोंडू पांचाळ यांना यंदाचा 12 गाडा ओढण्याचा मान मिळाला। कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी। करमाळा तालुक्यातील पांगरे इथल्या भैरवनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। यात्रेनिमित्त केसाच्या शेंडीच्या साह्याने 12 बैलगाड्या ओढण्याची परंपरा। करमाळा तालुक्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। नांदेडच्या डोणगावात कावड यात्रेचा उत्साह।
यात्रेनिमित्त काठ्या कावडीची मिरवणूक काढली. हजारो महिला पुरुष भाविक यात्रेत सहभागी. यात्रेत वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. हिंगोली मार्केट यार्डमध्ये हळदीच्या भावात 1000 ते 1500 रुपयांची घसरण. 16,000 रुपये प्रति क्विंटल दर 1,500 कमी झाला. शेतकऱ्यांची चिंता वाढली. सोलापूरच्या अक्कलकोटचं ग्रामदैवत मल्लिकार्जुन महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न. हर हर महादेवच्या जयघोषात यात्रेची सांगता. भव्य नंदीध्वज रथोत्सव काढण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून 800 नागरिक अयोध्येसाठी रवाना. नंदुरबार रेल्वे स्थानकावरून आमदार आणि माजी खासदारांकडून रेल्वेला हिरवा झेंडा. नंदुरबार जिल्ह्यात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 16 ठिकाणी सुरू. आपला दवाखाना योजनेमुळे गोरगरीब जनतेला फायदा होणार. नाशिकच्या चांदवडमधील ग्रामीण भागात जोरदार पावसासह गारपीट. गहू, कांदा, द्राक्ष बागांचं मोठं नुकसान. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलं. अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्ष, कांदा, आंबा यासारख्या अनेक पिकांचं नुकसान. जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट. जळगाव, यावल, चोपडा तालुक्यातील अनेक भागात गारपिटीसह जोरदार पाऊस. रब्बी हंगामातील गहू, कांदा, केळी, मका यासारख्या पिकांना फटका. जळगावच्या रावेरमध्ये गारपीट आणि पाऊस. केळी बागांना तडाखा. मका, केळी पिकांना फटका. यवतमाळमध्ये काही दिवसांपासून वादळी वाऱ्यामुळे अवकाळी पाऊस. वादळी वाऱ्यामुळे राळेगावात प्रबोध ओंकार या शेतकऱ्याच्या केळी बागेचं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी. नांदेडमध्ये पुन्हा जोरदार अवकाळी पाऊस. आज आणि उद्या नांदेडला येलो अलर्ट. अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. यवतमाळमध्ये कृषी विभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर. आधारची माहिती चुकल्यामुळे 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नुकसान. गोंदियामध्ये पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होणार. सिंचन प्रकल्पात केवळ 35% पाणी साठा. वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे भूजल पातळी खालावली. अनेक गावांमध्ये विहिरींच्या पाण्यात झपाट्याने घट. जालन्यात तापमानाचा पारा 42 अंशांवर. उन्हाच्या तीव्रतेचा सफरचंदाच्या बागेला फटका. खर्चही निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत. उरणमध्ये पिरवाडी समुद्रात अडकलेल्या 4 पर्यटकांना वाचवण्यात यश. पर्यटकांना सागर रक्षक दलाच्या मदतीने वाचवलं. नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार. शेतकऱ्यांच्या जमीन सीमांकनाला विरोध. 15 तारखेला महामार्ग प्रशासनाकडून मालेगाव तालुक्यात पोलीस बंदोबस्तात जमिनीचं सीमांकन होणार. नंदुरबारच्या केलापाणी गावाला रस्ता नसल्यानं तरुणीला झोळीतून नेण्याची वेळ. आदिवासी भागात समस्यांचा पाढा कधी संपणार, गावकऱ्यांचा सवाल. वाशिम जिल्ह्यात शिधापत्रिकांची तपासणी सुरू. रेशन कार्ड धारकांना वास्तव्याचा पुरावा, उत्पन्नाची माहिती तपासली जाणार. पुण्यात आईकडूनच स्वतःच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा प्रकार. आईच्या प्रेमसंबंधांबद्दल घरमालकिणीला सांगितल्यानं आईने कृत्य केलं. बिबवेवाडी पोलिसांकडून फरार आई आणि प्रियकरला अटक. यवतमाळच्या महागावातील पोस्ट ऑफिसमध्ये 17 लाखांचा अपार. डाक सहाय्यक विरोधात फिर्याद दाखल. नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून खासगी रुग्णालयांची अडवणूक. नोंदणी आणि परवाना नूतनीकरणासाठीच्या कामात अडवणूक होत असल्याच्या तक्रारी.